सोलापूर जिल्ह्याला आता चौथा खासदार मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा हा भाग उस्मानाबाद मतदारसंघात जरी येत असला तरी ओमराजे निंबाळकर असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, खासदार प्रणिती शिंदे असतील आणि आता नव्यानं सोलापूर जिल्ह्याला राज्यसभेवर प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. मी सध्या उभा आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर या झोपडपट्टीच्या गल्लीपासून ते राज्यसभा दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा होता हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. काय सांगाल, बाबू जगजीवनराम झोपडपट्टीची गल्ली आणि आता राज्यसभा दिल्ली, काय होता हा प्रवास? काय एकूण डोळ्यासमोरून गेलं इथं पाऊल ठेवल्यानंतर? आयुष्यातली 40-42 वर्ष नजरेसमोरून गेली. याच कट्ट्यावरती, याच पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली रात्री बेरात्री जागून केलेला अभ्यास आठवला. म्हणजे एका झोपडपट्टीतल्या आईबापाच्या मनामध्ये आणि त्या मुलीमध्ये जर हे संस्कार पेरले जातात की बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर शिक्षणाने काय साध्य होऊ शकतं. आणि जर तुम्हाला मोठ्या आईबापाचा वारसा जरी नसला तर एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता पाठीशी असला तर तुम्ही कर्तृत्व गाजवू शकता, तुम्हाला संधी मिळू शकते. मला वाटतं हे माझ्या उमेदवारीमधून या ठिकाणी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आज इतका आनंद होतोय की मी खासदार झाले नाही, माझ्या या झोपडपट्टी मधली प्रत्येक बहीण, प्रत्येक आई, प्रत्येक भाऊ खासदार झालेत. मला आज जे फोन येत आहेत सोलापूरकरांचे, प्रत्येक सोलापूरकर म्हणतोय की आम्हीच खासदार झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. की मला वाटतं हा जो आनंद सर्वसामान्यांना आपल्या यशामुळे होतोय, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाहीये, अशाही व्यक्तींना आनंद होतोय. त्यामुळे खूप मन भरून आलंय, काय बोलावं हे सुचत नाहीये. खरं तर बोधी वृक्षाखाली तुम्ही बसलेला तथागत भगवान गौतम बुद्धांना सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली बसूनच ज्ञान प्राप्ती जी आहे ती झालेली होती. तुमचा पीएचडीचा थेसिस तुम्ही इथं केलेला आहे, तुमचा 10वी-12वीचा अभ्यास असेल तो तुम्ही इथे बसून केलेला आहे. बोधी वृक्षाच्या खाली आहात, हातामध्ये संविधान आहे. बाबासाहेबांचे काय उपकार आहेत? बाबासाहेबांचे प्रचंड उपकार आहेत. जर बाबासाहेब नसले असते तर काहीच नसलं असतं. म्हणजे मी अगदी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आणि वर्धापन दिनात सुद्धा बोलले होते की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और इसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान, एक रिक्शा वाला मुख्यमंत्री और एक दलित की बेटी राज्यसभा तक पोहोच सकी. हे संविधानाचे उपकार आहेत. संविधानानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आज याच पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या पानावरती जो बाबासाहेबांनी इतिहास लिहिला, तथागतांनी जो इतिहास लिहिला, छत्रपती शिवरायांची स्वराज्य आणि त्यांच्या स्वराज्यातली तलवार जशी 18 पगड जाती धर्मातल्या रयतेच्या कल्याणासाठी चालत राहिली, आज तो वारसा रक्तामध्ये घेऊन, म्हणजे माझ्या डीएनए मध्ये माता सावित्री आहे, माझ्या डीएनए मध्ये जिजाऊ आहे, माझ्या डीएनए मध्ये रमाईचा त्याग आहे आणि अहिल्यादेवींचं प्रशासन सुद्धा आहे. तो विचारांचा डीएनए घेऊन मी दिल्लीमध्ये जाते आणि मला एकनाथ शिंदे साहेबांसारख्या, म्हणजे शिवसेनेची खासियत हीच होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोणाच्या जाती धर्माचा विचार करत नसायचे. म्हणजे त्यांनी अगदी मुस्लिम असणाऱ्या साबीरभाई शेख यांना सुद्धा मंत्रीपद दिलेलं होतं. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. तथाकथित धर्मनिरपेक्षतेचं सोंग मिळवणाऱ्या राजकीय पक्षांनी आम्हाला कधीच संधी दिली नाही. आम्हाला त्यांनी सोलापूरच्या महापालिकेपर्यंतच मर्यादित ठेवलं. पण आज शिवसेना ही 4 अक्षर, एकनाथजी शिंदे साहेब ही 6 अक्षर आणि त्यांच्या नेतृत्वामुळं आज ज्यांचं प्रतिनिधित्व, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व कधी विधानसभेत सुद्धा झालं नाही, ती लेख, ती दलित की भीमराज की बेटी आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात जातीये, याचा आनंद सगळ्यांना आहे. खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या प्रश्नासाठी हिंदू कोड बिलावरती स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि आज तीच भीमराज की बेटी संसदेमध्ये जाते. महिलांच्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं पाहाल? सोलापूरचा एकूण सर्वांगीण विकास याकडे कशा पद्धतीनं पाहाल? कारण सोलापूर जरी आपण म्हटलेलं असेल की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सोलापूरनं भूषवलेलं असलं तरी सुद्धा जगाच्या पटलावरती सोलापूरला मागास म्हणूनच पाहिलं जातं. भीमराज की बेटी काय करणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नेहमी म्हणायचे की महिलांचा सन्मान हा स्वराज्याचा सन्मान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी कुठल्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रियांनी किती प्रगती केली आहे याच्यावरून मोजेन. आज तोच वारसा घेऊन आज मला संसदेत
देशाच्या वरिष्ठ सभागृहात राज्यसभेत जाण्याची संधी मिळतेय. सोलापूर हे कायम कामगारांचं, गिरणी कामगारांचं, बांधकाम कामगारांचं शहर म्हणून याकडे बघितलं गेलं. सोलापूरची माती कदाचित म्हणजे वातावरण दुष्काळी आहे, पण अनेक मोठे नेते आम्हाला लाभले, परंतु सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग अजूनपर्यंत भरला गेलेला नाहीये. आजही सोलापूरच्या युवकांना कामासाठी पुण्यामध्ये जावं लागतं. आज सुद्धा सोलापूरमध्ये असंघटित कामगारांची संख्या ही खूप मोठी आहे. आज आपण ज्या वस्तीमध्ये बसलोय, इथेच काही महिन्यांच्या पूर्वी दूषित पाणी पुरवठ्याच्यामुळं 2 मुलींचा मृत्यू झालेला होता. त्याही प्रश्नाला आम्ही आवाज उठवलेला होता. आज सुद्धा म्हणजे इतर सगळ्या ठिकाणी 7 वार असतात, सोमवार, मंगळवार वगैरे वगैरे. सोलापुरात आजही पाण्याचा वार असतो आणि महिलांना सगळी कामं बाजूला ठेवून तो पाण्याचा वार, पाणी भरायचं काम करावं लागतं. मग जर हे गरिबीचे चटके मी खाल्लेले आहेत, म्हणजे मी सुद्धा अगदी लांबवर जो हापसा आहे तिथनं पाणी आणून मी टीपमध्ये भरलेलं आहे आणि त्यावेळेला ते कमरेवरती घागर घेऊन जेव्हा 20-30 घागरी पाणी भराव्या लागायच्या तेव्हा किती त्रास व्हायचा हे उन्हाळ्यामध्ये मी सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मी सोलापूरच्या सगळ्या समाज घटकांना भेटेन. जरी मी भीमराज की बेटी म्हणून संसदेमध्ये राज्यसभेत जातीये, परंतु सगळ्या तळागाळातल्या लोकांचं, प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यांचे प्रश्न तिथे मांडायचे आहेत, ज्यामुळं देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात ज्या वंचित शोषित घटकांचे प्रश्न कधीच आलेले नाहीयेत त्यांचा आवाज बनणं. जसं बाबासाहेब मूकनायक बनले होते ना, त्याचा 1% जरी वारसा कुठेतरी चालवता आला तर कृतकृत्य समजेल. खरं तर सोलापूरला या अगोदर 3 खासदार आहेत, पण ते तिन्ही 3 वेगवेगळ्या पक्षातील खासदार हे विरोधी पक्षातील आहेत. आता तुम्ही सत्तेतील खासदार म्हणून त्या ठिकाणी जात आहात. कशा पद्धतीनं समन्वय या बाकीच्या 3 खासदारांसोबत तुम्ही ठेवणार आहात? कुठलाही लोकप्रतिनिधी हा निवडणूक होईपर्यंत त्या पक्षाचा प्रतिनिधी असतो. कुठलाही आमदार, कुठलाही खासदार अमुक एका पक्षाचा नसतो, तो त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे जरी ते कोणत्याही पक्षाचे आमदार किंवा खासदार असतील, पण आम्ही त्यांच्याशी समन्वय ठेवूनच काम करू. विकासाच्या वेळेला विरोधी पक्षातले 3 खासदार आणि इकडे ही शिवसेनेची किंवा सत्ताधारी पक्षाची 1 खासदार असं चित्र अजिबात असणार नाही. तेही तितके समंजस आहेत की जेव्हा जेव्हा सोलापूरच्या विकासाचा प्रश्न असेल तेव्हा आम्ही सोलापूरचे 4ही खासदार एकत्र मिळून आवाज उठवू, सोलापूरकर म्हणून आवाज उठवू, हा विश्वास आहे. खरं तर खासदार संजय राऊतांनी तुमचं अभिनंदन केलेलं आहे. कधी काळी तुम्ही ज्यांच्या कार्यकर्त्या होत्या त्या सुद्धा संसदेमध्ये खासदार आहेत, त्यांचा काही अभिनंदनाचा फोन वगैरे आला? नाही, मला ताईंचा अभिनंदनाचा फोन आला नाही किंवा मला अगदी सुशील कुमार शिंदे साहेबांचा सुद्धा अभिनंदनाचा फोन आला नाही. संजय राऊत साहेबांनी माध्यमांमधून अभिनंदन केलं हे तुमच्या माध्यमातून आणि टीव्हीवरच्या बातम्यांमधून मला कळालं. मी राऊत साहेबांचं मनापासून आभार मानते. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोध हा तत्वापुरता, राजकारणापुरता, निवडणुकांपुरता ठेवायचा असतो आणि तीच महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपली. पण राऊत साहेब, विनंती करते, राऊत साहेब, एक वेळेस माझं अभिनंदन करू नका, कारण ज्योती वाघमारे ही शून्य आहे. पण या ज्योती वाघमारेला संसदेत, राज्यसभेत पाठवण्याचं पुण्य ज्या दिलदार लोकनेत्यांनी केलं ना, एकनाथजी शिंदे साहेबांचं. राऊत साहेब, प्लीज माझ्यासाठी एकदा एकनाथ शिंदे साहेबांना फोन करून त्यांचं अभिनंदन करा की जे धाडस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दाखवत होते. पान टपरीवाल्याला मंत्री करायचं, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर करायचं, रिक्षावाल्याला मंत्री करायचं, हे धाडस परत एका गोरगरिबाच्या, मागासवर्गीयाच्या भीमराज की बेटीला राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचं धाडस, जाती धर्म बाजूला ठेवण्याचा बाळासाहेबांचा वारसा ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी चालवला, राऊत साहेब, त्यांना फोन करून अभिनंदन करा. तुम्ही आजारी होतात तेव्हा शिंदे साहेबांनी तुमच्या भावांना, आमदार सुनील राऊत साहेबांना फोन करून विचारपूस केली होती. ते राजकीय सौजन्य त्यांनी दाखवलेलं होतं. आपणही ते दाखवावं आणि मान्य करा राऊत साहेब की माझे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो 3 वर्षापूर्वी उठाव केला तो लेकरा बाळांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केला नव्हता हो. कारण केंद्रात मंत्रीपद देण्याची संधी आली तरी 3 वेळाला निवडून आलेल्या आपल्या पोटच्या लेकराला उच्च शिक्षित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्रीपद नाही दिलं, प्रतापराव जाधवांना दिलं. आणि आज सुद्धा जेव्हा राज्यसभेवरती एकच जागा होती, आम्हाला मागासवर्गीयांना आरक्षणाची वाट बघत बसावं लागतं. महिलांना अजून सुद्धा 29 मध्ये कधी महिला आरक्षण लागू होईल याची वाट बघत बसावं लागतंय. कुठलंही जातीचं आरक्षण नसताना, महिला म्हणून आरक्षण नसताना, एकच जागा शिवसेनेकडून असताना सुद्धा जर हे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय, राऊत साहेब, त्यांचं अभिनंदन करा. नक्कीच.
धन्यवाद ताई. सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिला गेलेला आहे आणि आता भीमराज की बेटी ही संसदेत जाणार आहे आणि सोलापूरचे प्रश्न तेवढ्याच तडफेनं मांडणार अशा पद्धतीची भूमिका प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरापर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.